जय शिवराय मित्रांनो, कट टू नेक्स्ट डे. तर आज आपण निघालो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी किल्ल्यावरती. तर आम्ही आज असा निर्णय घेतला की आज आपण हा किल्ला पाहूया. मंडळी, आम्ही येऊन पोचलो जुन्नरमधील पवित्र अशा शिवजन्मभूमीमध्ये. तेथे पोचल्यावर आम्ही सर्वप्रथम दत्त मंदिर आहे जे की गडाच्या पायथ्याशी, तिथे दर्शन घेतलं आणि आजूबाजूच्या परिसराचा आस्वाद घेतला, जे की फार सुंदर आणि नयनरम्य असं ठिकाण आहे. छान असं दर्शन झालं आणि आम्ही विचार केला की आधी पेटपूजा करावी गड चढण्याआधी. तर आम्ही जेवण्यासाठी जागा शोधत होतो. जेवण आम्ही घरूनच बनवून आणलं होतं आणि विचार केला की छान मस्त शेतामध्ये झाडाखाली बसून जेवणावरती ताव मारायचा. त्यासाठी जागा शोधत होतो. त्याच्यात आमचा भरपूर वेळ गेला, कारण आदल्या रात्री तिथे भरपूर पाऊस पडला होता, त्याच्यामुळे शेतामध्ये पाणी जमा झालं होतं. त्यानंतर जेव्हा आम्ही जागा शोधायला गेलो, तिथे त्या एक काकू भेटल्या. त्या बोलल्या की शेतात पाणी असलंय तर तुम्ही आमच्या अंगणामध्ये येऊन जेवू शकता. तर तसं आम्ही सर्वांनी डिस्कस करून आम्ही तिथं ठरवलं की जेवायचं. आणि आम्ही अंगत पंगत केली, मस्त तिथं आपलं सेटअप टाकला आणि जेवणास सुरुवात केली. गडाच्या ॲक्च्युली आम्ही बसलो गडाच्या मागच्या बाजूला, जिथे त्यांचं घर होतं. आणि मस्तपैकी ती जागा होती आणि आमच्या मस्त गप्पा रंगल्या की इथेच महाराज आणि त्यांचे मावळे इथनं गेले असतील किंवा कधीमध्ये इथे जेवलेही असतील जेव्हा ते गडावर येत असतील जात असतील त्यावेळेस. तर सर्वांनी मस्त आपापल्या प्लेट्स रेडी केल्या होत्या. पनीरची भाजी, बटाट्याची भाजी, चपात्या. आणि आदल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल जे सीताफळ आम्ही तोडलं होतं ते. काय मग कसं आहे मेनू? जबरदस्त. पटकन वाढ गंगे, पटकन मी पटकन तुकडा तोडको, लय भूक लागली आहे. हो हो, चला चला या मंडळी, तुम्ही पण या जेवायला. नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते. नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा. अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे. जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. पोटभर जेवण झालं आणि आता पुन्हा प्रश्न होता की गड चढायचा की नाही, कारण भरपूर ऊन झालं होतं. लहान मुलं सोबत होते. शनिवार रविवारचा दिवस होता, त्यामुळे गर्दी वाढत होती. तर आम्ही महाराजांना आम्ही आश्वासन दिलं की आत्ता नाही जमलं महाराज, पण आम्ही नेक्स्ट टाइम नक्की येऊ. तर काव्या पण मागे लागली होती की नेक्स्ट टाइम मी पण येणार. तर तिला पण आश्वासन दिलं आणि आम्ही निघालो परत.